मास्टर दी आर्ट ऑफ टायमिंग. मी जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत होते त्या दिवशीचा हा इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करते. मी आणि माझे बंधू आम्ही ज्या दिवशी लिस्ट लागणार होती त्या दिवशी आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि पाहिले तर काय खूप सारे मुलं लांब लांबून ॲडमिशनसाठी तिथे आले होते. आणि त्याच दरम्यान आम्ही जेव्हा रांगेमध्ये उभे होतो आमच्या पुढे 5-6 स्टुडंट्स अजून होते, म्हणजे आमचा नंबर येण्यासाठी अजून वेळ होता. माझ्या भावाने सहज जाऊन ॲडमिशन काउंटरच्या इथे विचारले की डॉक्युमेंट जे सांगितलेले आहेत ते सगळे आणलेले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लागणार आहे का? तर त्यांनी आम्हाला सांगितले की एक चेक लागेल ॲडमिशनसाठी, जो की कंपल्सरी आहे, त्याशिवाय ॲडमिशन तुमचे होणार नाही. जराही वेळ न दवडता माझ्या भावाने लगेच बाहेरून जाऊन चेक काढून आणला. आणि आता माझा नंबर जवळ आला होता आणि आम्ही ऑलमोस्ट ॲडमिशन घ्यायला तयार झालो. आणि जेव्हा त्यांनी चेक मागितला तर वी वर रेडी. आमच्याकडे चेक होता, कारण त्यांनी देखील आम्हाला तेच सांगितलं की जर आमच्याकडे चेक नसता भेटला त्यांना तर मग हे ॲडमिशन तुमचं मागच्या स्टुडंटला गेलं असतं किंवा भेटलं असतं. इमिजिएट डिसिशन जे म्हणतात ते हे जे दादाने त्या दिवशी घेतलं होतं माझ्यासाठी. कदाचित त्या दिवशी तो चेक नसता भेटला तर माझं ॲडमिशनही नसतं झालं. तर या प्रसंगावरून मला हे नक्कीच जाणवले की योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे खूपच जास्त महत्त्वाचे आहे आपल्या आयुष्यामध्ये. आज मला बेंजामिन फ्रँकलिनची एक प्रॉवर्ब, एक म्हण आठवली. टाईम इज मनी, टाईम वेट्स फॉर नो मॅन. पण याच वेळेला जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळले तर त्याचे देखील दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणजेच एखादी वेळ अशी आली किंवा अशी येते की ज्यावेळेस आपण चुकीचा निर्णय घाईघाईत घेतो आणि तिथेच आपण फसतो. त्यामुळे कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर शांत डोक्याने, संयमाने विचार करूनच त्या वेळेला तसं आपण वागलं पाहिजे. आता तुमच्या स्कूलमध्ये वायवाच्या वेळेस जर तुम्ही घाबरून काहीतरी चुकीचे उत्तर दिले तर काय होईल? किंवा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या बॉसने तुम्हाला एखादं प्रेझेंट करायला सांगितलं आणि तुम्हाला ते येऊन देखील तुम्ही ते प्रॉपर पद्धतीने किंवा योग्य वेळेस जर नाही प्रेझेंट करू शकलात, तर मग तुमच्या मनाची घालमेल किंवा काय होईल त्या क्षणाला? ऑपॉर्च्युनिटी नॉक्स द डोर ओन्ली वन्स. याचा देखील आपण विचार केला पाहिजे. कधी-कधी आपल्या आयुष्यामध्ये संधी समोरून चालून येते आणि ती आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि आपण ती त्वरित स्वीकारली पाहिजे. नाहीतर वेळ आणि संधी दोन्हीही निघून जाते आणि शेवटी उरते फक्त पश्चाताप. त्यामुळे आपण त्या गरुडासारखे असले पाहिजे, जो त्याच्या शिकाराचा पाठला करतो आणि योग्य वेळ आल्यावरच झेप घेतो.